हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 16 दैवासुर संपद विभाग योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ षोडशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 16 श्लोक क्रमांक 15. आढ्यया अभिजनवान अस्मिक अन्यः अस्ति सदृशमया यक्षे दास्यामि मोदिष्ये इति अज्ञानविमोहिताः. आम्ही धनदौलतीच्या राशीवर लोळत आहोत. मी उच्च कुळातील आहे. आमच्यासारखे अन्य कोणीही नाही. आम्ही यज्ञ करू, दानधर्म करू, मोठ्या चैनीत आणि मौजेत राहू. अशा मोहाने प्रेरित होऊन आसुरी वृत्तीचे लोक अज्ञानात वावरत असतात. आसुरी वृत्तीच्या लोकांना त्यांच्या धनदौलतीचा फार माज आणि मस्ती असते. त्यांना वाटते की पैशाने ते सर्व काही विकत घेऊ शकतात. पैसे फेकले की कोणीही त्यांची हाजी करू लागेल. पैशाने माणसेही विकत घेऊ शकतात. पैशाने ते स्तुती करणारे भाट आपल्या सभोवती गोळा करतात. त्यांच्यामार्फत ते सर्वसामान्य जनांना आपण कसे चांगले आहोत हे भासवितात. एवढेच नव्हे तर आपल्या कुळाचा इतिहास रचून घेतात. सत्य किंवा असत्य कहाण्या रचून आपण पिढीजातच फार उच्च आहोत असे समाजाला भासवितात. मला म्हणजे तू काय समजलास? मी म्हणेन तेच झाले पाहिजे. माझ्या विरुद्ध आवाज करील त्याला खलास करील. या प्रदेशी माझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. मी कोणाचा मुलगा आहे माहिती आहे का? येथे माझ्या एवढी अक्कल कोणाला तरी आहे का? अशा गमजा हे लोक मारत असतात. पैशाच्या जोरावर यज्ञ, याग, पूजा अर्चा, भजन पूजन, दानधर्म घडवून आणतात. आपण फार भाविक आहोत असे भासवितात. पैशाने पुण्यही विकत मिळते असा त्यांचा फार छान गैरसमज असतो. जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार घडवून आणतात. त्यासाठी पैसे गोळा करतात. अशावेळी सर्वप्रथम स्वतः 4 जणांपेक्षा जरा जास्तच वर्गणी देतात. मग बेहिशेब जुळवून स्वतःचा खिसा गरम करतात. परंतु हे आपण फार मोठे सामाजिक काम केले आहे असा डांगोरा पिटतात. परंतु एक गोष्ट लक्षात घ्यावी की अशा मोहाने प्रेरित होऊन आसुरी वृत्तीचे लोक अज्ञानात वावरत असतात. कारण एक ना एक दिवस अन्यायाला वाचा फुटते. यांचे भांडे फुटते, पितळ उघडे पडते. इतके दिवस झाकलेले कोंबडे आरवते. याचा परिणाम काय होतो ते भगवंत श्री पुढील श्लोकात सांगत आहेत. त्याला जोडूनच श्लोक क्रमांक 16. अनेक चित्त विभ्रांताः मोहजाल समावृत्ताः प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरके अशुचौ. मनात अनेक विषयांचे काहूर माजून भ्रमिष्ट झालेले, मोह मायाजालात अडकलेले, कामनांच्या भोगात अखंड बुडालेले अतिमहाभयावह अशा नरकात सडतात. चित्तात फक्त विषयभोगच असल्यामुळे जरा कोणाचा अडसर होत आहे असे वाटताच आसुरी लोक इतके दिवस स्वतःचे म्हणून मिरवलेल्या लोकांनाही नागवतात. त्यांच्या डोक्यात अनेक भोगविषय थैमान घालत असतात. त्यामुळे नेमके काय करावे, किती उपभोगावे, कोठे थांबावे हे त्यांना समजत नाही किंवा समजूनही ते मोहमायेमुळे थांबू शकत नाही. एक दिवस देवाघरची न्यायाची काठी वाजते आणि सत्यप्रकार समाजाच्या लक्षात येतो. इतके दिवस आपण सिंह म्हणून ज्याला मान दिला तो तर एक घाण भक्षण करणारा, घाण बकणारा, गरळ ओकणारा डुक्कर निघाला या जाणीवेने लोक बिथरतात. इतके दिवस आपण ज्याची पवित्र व्यक्ती म्हणून पूजा केली तो व्याभिचारी आहे हे समजताच समाज त्याची ची थू करू लागतो. इतके दिवस वरून योगी वाटणारा आतून पक्का भोगी आहे हे उघड होताच लोक अशाला नजरेसमोरही उभे करत नाही. मग आसुरी वृत्तीच्या लोकांची मोठी परवड होते. जेथे मोती वेचले तेथे दगड उचलायची वेळ येते. कड्यावरून एकदम दरीत कोसळतात. जिते जागते नरकात जातात.
जन्मापासून ज्यांनी जेथे असायला पाहिजे होते नेमके त्याच ठिकाणी त्यांची रवानगी होते. ही अवस्था महाभयावह असते. मनमुराद उपभोग घेतलेला एकदम शून्य होतो. मनातल्या मनात चुटपुट लागतो. मनातल्या मनात चुटपुटू लागतो. अंतःकरणात यातना होऊन सडू लागतो. यापेक्षा मरण बरे अशी त्याची अवस्था होते. हे सर्व भोग तो मृत्यूसमयी बरोबर घेऊन जातो आणि पुनर्जन्मी हे संचित भोग उपभोगत नरक यातना सहन करत तडफडत मरत नाही म्हणून जिवंत राहतो. हरिओम.